हाय, गुड इव्हनिंग. मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तसं तर माझा चेहरा बघून आता तुम्हाला समजलंच असेल की मला सकाळपासनं थोडं बरं नाही आहे. काय माहिती वेदर चेंज होतो आहे त्याच्यामुळे की काय, तर थोडंसं असं सर्दी झालेली आहे, नाक वगैरे पॅक झालेले आणि हेडेक होत आहे सकाळपासनं. तर असं आहे सुरू. चला तर आता मी सांगते, आता आम्हाला बनवायचे आहे मंचुरियन. तर त्याची जी आहे ही अशी प्रोसेस जी आहे सुरू झालेली आहे. मला तर नव्हतं, यांना खायचे होते, तर हे म्हणाले की आज मीच बनवतो. कारण ऑब्व्हियस गोष्ट आहे, माझ्यापेक्षा माझा नवरा जो आहे तो खूप छान स्वयंपाक बनवतो आणि त्यांना खूप जास्त छान बनवतात ते माझ्यापेक्षा. तर ते म्हणाले की मीच बनवते. म्हटलं ठीक आहे. मग ते म्हणाले की तू हेल्प कर. आता अर्ध्यापेक्षा जास्त हेल्प ही मलाच करायची असते त्यांना. तर इथे त्यांना आधी इथे मी सगळं आणून दिलेलं आहे, म्हणजे जागेवरच सगळं. कॅबेज कट केलेलं, मग अनियन, कॅरेट आणि गाजर तिथे किसून टाकलेलं, सगळं. आता इथे कॉर्नफ्लॉवर संपलं होतं, तर तेच माझ्याकडे एक दुसरं पॅकेट होतं कॉर्नफ्लॉवरचं आणलेलं. तर ते जे आहे, माझी भरणी रिकामी झाली, त्यामध्येच जे आहे मी सोडून सगळं ठेवत आहे. आणि युगित पण तिथे मध्ये सुरू आहे आणि बाजूला जे आहे यांचं सगळं करणं सुरू आहे. आता ते याच्यामध्ये पण सगळे सॉस वगैरे टाकत आहे. तर तेच सगळं सुरू आहे. अचानक काय माहिती आज इव्हिनिंगला आज विकेंड आहे, आज काही प्लॅन नाही बनला बाहेर वगैरे जायचा. आणि संध्याकाळीच आत्ता आम्ही, जसं तुम्ही माझा मिनी ब्लॉग बघितला असेल त्याच्यातच, आता काही वेळापूर्वीच जे आम्ही कच्चा चिवडा वगैरे खाल्लेला आहे, तर बऱ्यापैकी पोट भरलेलं आहे. आता मी यांना म्हटलं की डायरेक्ट आता डिनर करूया, पण यांना डिनर करायचं नाही आहे, यांना आता मंचुरियन खायचे आहे. आता इथे मंचुरियन एवढे काही आम्हाला आवडत नाही बाहेर, म्हणजे असे खूप चांगले मिळत नाही. चांगले मिळतही असतील पण माहिती नाही, टेस्ट आम्हाला ती आवडत नाही. त्यामुळे जे आहे बाहेर आम्ही खूप कमीच खातो हे मंचुरियन वगैरे, कारण ते टेस्ट जी आहे इथली आम्हाला आवडतच नाही. आणि जर तुम्हाला खायचं असेल तर एकदम 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये जावं लागतं, तिथलेच जे आहे ते छान लागतात आणि त्याचीच जी टेस्ट असते आपल्याला आवडू शकते, असं आहे इथे. बाकी जे स्ट्रीटसारखं मध्ये जे मिळतं ते नाही आवडत, त्यामुळे घरीच मग बनवायचं ठरवलं आज आम्ही. नेहमी बनवतोच, पण नेहमी मी बनवते, आज हे बनवत आहे. तर पहा, एवढा सगळा पसारा जो आहे आम्ही इथे हॉलमध्ये आणलेला आहे. सगळे सॉस, मैदा, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, तिखट मिठाचा डब्बा, हे सगळं आता आणलेलं. आता हे परत जे आहे किचनमध्ये न्यायचं आहे, कारण आता मंचुरियन बनवायचे आहे. आणि ह्या सिरियलचं एवढं वेड आहे ना आम्हाला, की एवढंसं पण काही राहिलं तर आम्ही असं थांबू ही सिरियल बघतो. तर असं सुरू आहे आज. त्यानंतर आम्ही आलो आता किचनमध्ये आणि हे आहेत आमचे शेफ जे आता सुरू करतात आहे. आता यांच्यासोबत जे आहे मला असं राहावंच लागतं सोबत, कारण एखादी गोष्टी जर यांना इकडे तिकडे दिसली नाही तर हे थोडंसं असं कन्फ्युजन होते आणि फालतू मलाच ओरडा खावा लागतो. त्यामुळे मी बिलकुल समोरच असते यांच्या. तर इथे आता तळायला घेतलेले आहेत मंचुरियन जे आहेत ते. आता पहिले 1-2 त्यांनी करून बघितले की क्रिस्पी झाले की नाही झाले, कारण सॉफ्ट मंचुरियन बिलकुल आवडत नाही त्यांना, क्रिस्पीच पाहिजे असतात. तर त्यासाठी इथे बनवलेले आहे, झाले ऑलमोस्ट क्रिस्पी. पाणी पाहिजे. असा माझा मुलगा आहे, मध्ये आला आणि ॲक्शन वगैरे करून दाखवलं. मला वाटलं त्याला पाणी पाहिजे, आता जसं ऐकलं तर दिलं, तर तो पाणी घेत नाही आणि मलाच इथे ओढत आहे माझे कपडे. काय म्हणतो आहे तर काय माहिती. मग आता इथे जे आहे, म्हणजे भिजवलेलं पीठ आहे ते खूप झालं, तर एवढे तर आमच्यासाठी खाणं होणार नाही, कारण आपण किती केलं तर एकदम काही खूप खाऊ नाही शकत. जास्त झाला फ्रीजमध्ये जास्त झाला. आणि आता
आता तिकडलं सगळे जे आहे सॉसेस वगैरे मी सगळे घेऊन आलेली आहे इकडे. आता आमच्याकडे जेवढे सॉस अवेलेबल आहे आम्ही तेवढे टाकणार आहे, आमच्याकडे पूर्ण नाही आहे. ही शेजवान चटणी आहे, टोमॅटो सॉस आहे, रेड चिली आहे आणि ब्लॅकवाला काय तो एक आहे सोया सॉस. ग्रीन वगैरे नाही आहे आणि व्हिनेगर वगैरे पण नाही आहे आमच्याकडे. तर ठीक आहे, ह्याच्यातच बनवूया. आणि आता इथे आमचे सगळे मंचुरियन जे आहे ते तळून झालेले आहे आणि असा मस्त आवाज येत होता ना, त्यांना मी हलवून बघितलं तर की काय सांगू. आणि सोबतच जे आहे आता त्यांना आम्हाला ड्राय मंचुरियन जास्त आवडतात, ग्रेव्ही आवडत नाही. तर त्याच्यासाठी जे आहे असं पूर्ण चॉपिंग केलेलं आहे ते कांदा, शिमला मिर्च आणि लसूण घेतलेला, त्याला खूप बारीक अगदी बारीक चॉप केलेला आहे. लसणाशिवाय तर मंचुरियन काही छान लागत नाही माझ्या नवऱ्याच्या भाषेमध्ये, ते मॅन्डेटरी असतं. तर ते करून घेतलं आणि आता इथे याची वाफ निघेल याच्यासाठी आमच्याकडे चिमणी आहे, तर ती पण आम्ही ऑन करून घेतली. आणि सोबतच हे एक आहे ना, ते काय ते एक सॉल्ट टाकतात, त्याला तर काय म्हणतात मला माहिती नाही आहे आमच्याकडे. अजिनोमोटो तर नाही आहे हे, दुसऱ्याला काहीतरी म्हणतात. यांनी असं एकदम चायनीजचा थोडासा असा फ्लेवर आणि टेस्ट येतो, म्हणजे जसं ठेलेवाल्यांचा कसा थोडासा टेस्ट येतो ना, त्या पद्धतीने असा याच्याने बिलकुल चिमटभर टाकावं लागते तर टेस्ट येते. तर ते टाकून दिलं सोबतच. बाकी आता जे पण आपले सुरू आहे आता यांचं सगळं टाकणं. आता एक एक सॉस टाकतात आहे. आता रेड चिली टाकला, आता टोमॅटो सॉस टाकेल आणि शेजवान सॉस पण टाकलेला आहे. त्यानंतर कुठला सॉस आहे आमच्याकडे, आणखी सोया सॉस आहे. तर असं सगळं जे आहे टाकणं सुरू आहे, 1 बाय 1 सॉसेस. आता हा कोणता सॉस आहे, हा आहे सोया सॉस, ते टाकत आहे. आणि सगळे मेजरमेंट काही नाही आहे, मेजरमेंट फक्त आहे त्याचं जे झाकण आहे त्या झाकणाने सगळे एक 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 कप टाकलेले आहे. फक्त टोमॅटो जो आहे टोमॅटो सॉस तो थोडा किंचित मला वाटते जास्त टाकलेला आहे. असं सुरू आहे सगळं. आता हे काहीही बनवेल ना यांच्या हाताने, काहीही बेसिक टाकेल ना तरी ते गोष्ट खूप छान बनते. माझ्याच हाताला असा काय प्रॉब्लेम आहे तर वाटते, मी जास्तीच्या पण गोष्टी टाकते ना तरी गोष्टी काही ना काही प्रॉब्लेम होतच. आता मंचुरियनमध्ये कस्तुरी मेथी कोण टाकते, हे टाकतात, तरी हे छानच होईल. आणि आंब्यान सगळं मेजरमेंट घेऊन व्यवस्थित सगळं करून मी पण एवढंच प्रयत्न घेऊन एवढेच कष्ट घेऊन सगळं पण करते, पण माहिती नाही माझ्या हाताला का बरं यश नाही आता काय माहिती. असं तुमच्यासोबत पण असं आहे का, नक्की सांगा बरं मला, की सगळं टाकून पण कधी ना कधी काही ना काही त्याच्यामध्ये कमी होते किंवा कधी ना कधी जास्त होते किंवा ती गोष्ट जशी पाहिजे तशी बनत नाही. असं माझ्या बाबतीत होतं, यांच्या बाबतीत नाही होत. हे कसंही बनवेल, काहीही टाकेल तरी ती गोष्ट छानच बनते. सो मला कॉमेंट करून नक्की सांगा असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं. आता यांचं थोडंसं जे असे असतात ना स्ट्रीटवाले, ते जे बनवतात चायनीज, हलव पण तसं सुरू होतं. आता हे सांशिनी करत होते, त्यांच्याला ते पकडायला छान असतं. मी तरी म्हणतच होते यांना की कशाला करत आहे बा, एखाद्या वेळेस निसटायची भीती असते ना सांशी, पण ते नाही, एकदम असं स्वतःला एकदम असं समजत आहे की मला खूप छान येतं आणि मी हलवू शकतो. तर असं सगळं जे आहे आता हलवणं सुरू आहे. आणि बघा इथे आता हलवता जी आहे ती कढई सुटून गेली गॅसवरून खाली. बरं झालं ती कढई उलटी नाही झाली किंवा तिकडे नाही गेली, कारण तिकडे आमच्या शेगडीचा पाईप आहे. सो याचीच मला भीती वाटते, बाकी काही नाही. त्यानंतर जे आहे आता हे सगळे बनवून तर चालले गेले, मग शेवटी गार्निशिंगची वेळ आली. त्यासाठी मी सांबार आणला, छान त्याला धुतला आणि कट करून टाकला. एवढंच जे आहे याच्यात मी केलेलं आहे. तर आता इथे सगळं छान बारीक बारीक कट केलं आणि त्यानंतर जे आहे पूर्ण छान मंचुरियनवर त्याला स्प्रिंकल करून घेतलं आणि छान हलवून टाकले मंचुरियन आणि मग सर्व करायला घेतलं. तर सर्व करायसाठी असं छान एक माझ्याकडे हे आहे प्लेट आहे, असं पान आकारामध्ये आहे, जी आम्ही डीमार्टमधून आणलेली आहे. त्याच्यामध्ये छान घेतलं, कारण अशा वेळेसच त्याचा उपयोग होतो, अदरवाईज तर ह्या प्लेट्स काहीच कामाच्या नाही आहे, याच्यात आपण काहीच करू नाही शकत. मग असं छान असं त्यांना सर्व केलं आणि नेऊन दिलं त्यांना. आणि पहिला घास मी म्हटलं तुम्हीच घ्या आणि सांगा कसा झाला. आता ते स्वतःची तारीफ तर कशी स्वतः करतील, मग म्हणाले की नाही तू खाऊन बघ किती सुंदर झालेले आहेत. मग आम्ही पण घेतले.
आणि मग युगीतनी पण खाणं सुरू केलं. आता युगीतला तर आवडतं तसं, पण त्याला तिखट जे आहे ते म्हणजे बिलकुलच पाहिजे नसते आणि बस तो थोडासा तोंडाला लावता त्याचा हा हा हू हू सुरू होऊन जाते. मग मी पण एक घेऊन बघितलं आणि खरंच सांगते ते मंचुरियन इतके सुंदर झाले होते की तुम्हाला काय सांगू. म्हणजे मला जेव्हा हे तळत होते, मला असं, मी त्यांना म्हटलं पण की किती ऑइल घेऊन तुम्ही तळत आहे, पण ते म्हणाले नाही नाही ते सगळं ॲडजस्ट होते. आणि खरंच सांगते ना, त्याच्यामध्ये एवढं सपन जे आहे तेल आलं नाही, खूप तेल झालेलं नाही, असं काहीच नाही. एवढे छान ते मंचुरियन झाले होते ना की मी सांगू शकत नाही. तर असे जे आहे आम्ही मस्त फास्ट फास्ट पूर्ण मंचुरियन जे आहे टी व्ही बघत बघत फिनिश करून टाकले एकदम लवकर लवकर. मला तर शेवटी चम्मच नाही मिळाला, दोघांनी घेऊन घेतले, माझ्यासाठी उरला नाही. मी तर हाताने खाणं सुरू केले आणि असे पटापटा जे आहे खाऊन टाकले. युगीत पण कधी खात नाही बरं. आज युगीतनी सुद्धा जास्त थोडे मंचुरियन खाल्लेले आहे. तसं त्याला आवडतं, पण ते तिखट असते त्यामुळे तो खात नाही. बाकी त्याला जर आवडलं तर तो सुसू करत त्याचं खाणं जे आहे ते सुरू होतं. एका हाताने पाणी पित होता आणि एका हाताने जे आहे ते त्याचं खाणं सुरू होतं. आता इथे आमचं खाणं तर झालं, पण पसारा जो आहे तो खूप झालेला होता घरात. इकडे हा समोर हा वेगळा पसारा होता आणि किचनमध्ये सुद्धा पूर्ण ओटा जो आहे तो पूर्ण भरलेला होता. म्हणजे बोट ठेवायला सुद्धा जागा उरली नव्हती की ओट्यावर. मी म्हटलं आता कुठून सुरुवात करावं. मग पटापट जे आधी समोरून सगळं उचलून आणलं मी. समोरचं जे कचरा होता तो डस्टबिनमध्ये टाकला, बाकीचं सगळं जागच्या जागी वस्तू ठेवून दिला. आता इथे तिखट मिठाचा डब्बा मी घेतला ना, तर मग खाली बघितलं तर मला खूप हातालाच असं तेल तेल लागलं. मग मी चांगल्याने बघितलं तर तिथे कुठेतरी तेल होतं आणि त्याच्यावर हा डब्बा होता. पूर्ण तिथे तेल तेल होऊन गेलं होतं. मग आता काय करू म्हटलं, मग एक टिश्यू पेपर घेतला मी, त्याला छान पूर्ण त्यांनी डब्बा पुसून घेतला, तेल काढून घेतलं. आधी एका टिश्यू पेपरने पुसलं, मग दुसऱ्याने पण छान ड्रायने पण पुसून घेतलं आणि सगळं व्यवस्थित जे आहे ते क्लीन करून घेतलं. आणि पूर्ण ओटा जो आहे तो खूप घाणेरडा झालेला होता आणि पूर्ण तेल तेल झालं होतं आणि सगळं इकडे तिकडे काही ना काही सांडलेलं होतं. तर आधी मी सगळे भांडे घेतले, सगळे सिंकमध्ये टाकून दिले. त्यानंतर मग बाकीचा ओटा पण जो आहे तो आवरायला घेतला, कारण मला सुचतच नव्हतं कुठनं काय सुरू करावं. म्हणजे एका वेळेला असं वाटत होतं की उगाच हे आले किचनमध्ये आणि माझं एवढं छान किचन जे आहे ते सगळं अस्तव्यस्त करून गेले. कारण खूप जास्त आणि एक्स्ट्राच्या म्हणजे गरज नसताना वाट्या काढतात खूप सारे, प्लेटा काढतात, ताटं प्लेट्स असतात एक दोन एक्स्ट्रा, म्हणजे ज्याची काही गरज नसते एवढे भांडे निघतात आणि कचरा पण जसाचा तसाच ठेवतात. आणि जी गोष्ट एकदा निघते कुठून, म्हणजे आता एखादा मसाल्याचा डब्बा निघाला किंवा काही निघालं ना, तर ती गोष्ट त्या जागेवर कधीच वापस जात नाही. ती किचन म्हणजे ती त्या ओट्यावरच राहील पूर्ण संपेपर्यंत. त्यानंतर जे सगळं आहे मला क्लीन करावं लागतं. आपलं कसं असतं की एका गोष्टीचं काम झालं तर लगेच आपण तिला जागच्या जागी करून देतो, पण हे नाही करत. तुमच्यासोबत पण असं होतं का, मला कॉमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तुमचे नवरे वगैरे कधी स्वयंपाक करतात तर त्यांचं पण असंच आहे का, मला नक्की सांगा बरं का. तर मग इथे जे आहे मी छान पूर्ण आधी सगळं क्लीन करून घेतलं, जागच्या जागी वस्तू ठेवून दिल्या, फ्रीजमधलं सामान फ्रीजमध्ये नेऊन ठेवून दिला आणि त्यानंतर जे आहे स्लॅब पुसायला घेतला. आता मी धुवायचं मला नव्हतं, कारण मी तसं डेली किचन आणि ओटा जो आहे गॅस वगैरे धुवत नाही. 15 दिवसातनं वगैरे एखाद्या दिवशी मी छान पाणी वगैरे टाकून धुते, अदरवाईज मी धुवत नाही. त्यानंतर म्हणूनच मी जे माझ्याकडे हे टिश्यू पेपर आहे ते टिश्यू पेपर आणि क्लॉथवालं ते आहे, ते फक्त थोडंसं ओलं करून छान फिरवून घेतलं की सगळं जे आहे ते वाईप होऊन जातं, काहीच त्याचं टेन्शन नाही. तर त्याच्यासाठी मी सगळं क्लीन करून घेतलं आणि सोबतच बघितलं तर वरती टाईल्सवर पण जे थोडे थोडे मला तेलाचे ते दिसले होते गेलेले उडलेले, तर ते पण सोबत जे आहे पुसून घेतले. कारण ते आज मी पुसले नाही ना तर ते उद्या वाळून जातील आणि मग ते निघणार नाही, म्हणून एक हात जे आहे मी वरतून पण मारून टाकला तिथे. आणि त्यानंतर छान सगळं क्लीन वगैरे केलं. त्यानंतर मग म्हटलं आता काहीतरी स्वयंपाकात बनवूया, कारण एकदा बसलं तर मग कंटाळा येईल, म्हणून म्हटलं आत्ताच करून टाकते. कारण आत्ता तर भूक लागलेली नाही आहे, पण एखाद तासाने वगैरे जे आहे ते भूक लागेल. आणि असं पोळी भाजी करण्यासाठी एवढी हेवी भूक नव्हती, असं हलकं फुलकं काहीतरी पाहिजे होतं. मग त्यासाठी मी म्हटलं चला छान मुगाच्या डाळीची जी आहे ती खिचडी करूया, आम्हा दोघांना पण होईल आहे.
आणि युगितला पण आवडतेच खिचडी म्हटलं की, तर युगित पण छान आरामात ती मस्त आनंदाने खाऊन घेईल म्हणून मग त्यासाठी जे आहे इथे मी खिचडी मांडून घेत आहे. आता विषय असा झालेला आहे इथे की माझ्याकडे सकाळचा थोडासा भात आहे आणि वरणसुद्धा आहे. तर आता इथे काय करू मी खूप विचार करत होती. मग त्यानंतर मग म्हटलं ते पण याच्यातच टाकून देते आणि छान खिचडी लागते ती तशी पण. मग मी माझ्याकडे जो भात होता तो पण याच्यामध्ये टाकून दिला आणि वरण होतं त्याला पण मी सकाळी छान फोडणी दिलं होतं राई, जिरा, लसूण वगैरे टाकून. सो त्या वरणाला पण जे आहे मी याच्यामध्ये टाकून दिलं त्या कुकरमध्ये आणि कुकर जो आहे तो लावून दिला गॅसवर. आणि सोबतच मग मला वाटलं की त्याच्यामध्ये मीठ थोडंसं जास्त होईल कमी होईल म्हणून सोबत थोडंसं मीठ घातलं आणि हळद वगैरे घालून जे आहे कुकर लावून दिला. आणि असं तुम्ही नक्की ट्राय करा बरं का. थोडंसं उरलं वगैरे असेल ना तर ठेवायचं नाही किंवा टाकायचं नाही, कारण थंड आणि सकाळचं असतं ते आपल्याला खायची इच्छा नाही होत, गरम गरम खायची इच्छा होते. तर असं केलं ना तर असं काही वेस्ट पण जात नाही आणि मस्त लागते बरं का ती खिचडी. काहीच वाईट लागत नाही, खूप छान लागते. आणि सकाळची माझ्याकडे एक भाजी आणि एक पोळीसुद्धा होती. सो त्याचा पण प्रश्न नव्हता, मला जर लागलं तर मी ते पण खाऊ शकत होती. तर अशी होती आजची माझी इव्हिनिंग, जी की म्हणजे मला काही करायचं नव्हतं पण मला करावंच लागलं काही. ओके, बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉग.